नाशिक म्हणा किंवा महाराष्ट्र म्हणा, हा देशाचा कॅलिफोर्निया झालेला आहे की सर्व प्रकारची शेती इथे केली जाते. फक्त त्याला बाजारपेठ उत्पन्न तेवढी निर्माण हवी करणं तशी गरजेचं नाही, मिळत नाहीये. Yes, yes. पण याच्यामध्ये म्हणजे काय सरकारी धोरणं कमी पडत आहेत की सरकारची इच्छा कमी पडते? सरकारची इच्छा कमी पडत नाही, धोरणंही कमी पडत नाही. ते चुकीच्या गोष्टीवर लक्ष देत आहे. कारण सरकार उत्पन्न वाढीसाठी सर्व प्रकारची सहाय्यता करत आहे. मी त्या गोष्टीला मान्य करतो की ड्रीपसाठी बऱ्याच गोष्टीसाठी यांत्रिकीकरणासाठी सरकार अनुदान देतं आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीसाठी सरकार अनुदान देतं आहे. पण का उत्पन्न वाढवायचं आहे? हे तेच विकत नाही मॅडम. हे तेच फेकून दिलं जाते. तर का आपल्याला उत्पादन वाढवायचं आहे? मी आता काल परवा पाहिलं, कारण ऑलरेडी टॅमॅटो फेकला जातो आहे. 3 महिने पिकणारा टॅमॅटो फेकला जातो आहे. आणि काल परवा एका प्रदर्शनामध्ये बघितलं की 1.5 वर्ष चालणारा 20 फूट वाढणारा एक टॅमॅटोची जात निर्माण झाली. त्यासाठी सरकार अनुदान द्यायला तयार आहे. पण का? तो 3 महिन्याचा जर फेकला जातो, तुम्ही का अट्टहास आहे की अजून उत्पादन वाढवण्याचा? सरकारचं धोरण हे विक्रीसाठी पाहिजे. कारण उत्पादन वाढवणं, पूर्वापारात आम्ही शेती करत आलो आहे. आम्ही ऑलरेडी शिकलो आहे उत्पादन कसं काढायचं. तुम्ही फक्त विकायचं कुठं कसं हे शिकवा. त्यासाठी तुम्ही विदेशात बाजारपेठा तयार करा, देशात बाजारपेठा तयार करा. सरकारने उत्पादन वाढण्यासाठी भर कमी दिला पाहिजे, असं माझं मत आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.